नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, खेड तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे। आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं असेल, महेश नानगुडे याने शानदार शतक झळकवलेलं आहे। आयकॉन खेळाडू होता। त्यानंतर विजय पावले सर यांची गोलंदाजी फलंदाजी तुम्ही कालच्या दिवसामध्ये पाहिली असेल। तर आजचा सेकंड डे आहे आणि या दिवसामध्ये कोणकोणते प्रत्येक संघामध्ये कोणकोणते दोन ऑल इंडिया आयकॉन आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो। आज तारे सितारे टेनिस क्रिकेटमधील मोठमोठे आयकॉन आज तुम्हाला खेळताना दिसतील खेड तालुका प्रीमियर लीगमध्ये, ते तुम्हाला पुढे दाखवतो। तर हे पहा, स्पर्धेचं बॅनर आहे मित्रांनो। खेड तालुका प्रीमियर लीग 2026 सोमवार दिनांक 20/4/2026 ते 26/4/2026 रोजी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,21,000, द्वितीय क्रमांक 91,000, तृतीय क्रमांक 71,000, चतुर्थ क्रमांक देखील 71,000 आहे। मॅन ऑफ दी सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि बेस्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी एक आकर्षक सायकल आहे आणि लकी ड्रॉमध्ये सुद्धा अतिशय आकर्षक असे बक्षीस आहेत। तर हे सर्व सामने तुम्हाला टेनिस क्रिकेटवरती लाईव्ह यूट्यूबला बघायलासुद्धा मिळणार आहेत। तर आजच्या दिवशी कोणकोणते संघ आणि त्यामध्ये कोणकोणते आयकॉन आहेत ते पाहूया। तर मित्रांनो, हे पहा, सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव वीज वाघजाई नगरचे मावळे वाघजाई नगर शेलू असा सामना होईल। तर या संघामधील पहिल्या संघामधील कार्तिक नवले हा कॅप्टन आहे आणि या संघामध्ये आयकॉन भावेश पवार आणि विवेक शेलार हे दोन या संघामध्ये आयकॉन खेळताना दिसतील। नुकताच पार पडलेली गोव्यामध्ये जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ दी सिरीज 4 व्हीलर कार जी भावेश पवारला मिळाली होती, अशी त्याची फलंदाजी गोलंदाजी तुम्ही कित्येक टुर्नामेंटमध्ये पाहिले असेल। असे भावेश पवार आणि विवेक शेलार हे दोन आयकॉन या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील। पुढील संघामध्ये विवेक शिवेकर हा कॅप्टन आहे आणि या संघामध्ये आयकॉन ओमकार केनी आणि भूषण गोळे हे दोन आयकॉन आहेत। ओमकार केनीची सुद्धा तुम्ही आता नुकताच झालेल्या हिम्मतनगर गुजरात प्रीमियर लीग जी होती त्या टुर्नामेंटमध्ये ओमकार केनीची फलंदाजी पाहिली असेल। त्याच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ खेळत होता, जबरदस्त फलंदाजी त्याने सुद्धा केलेली आहे। त्यानंतर दुसरा आयकॉन भूषण गोळे याची फलंदाजी आणि गोलंदाजी आपण कित्येक टुर्नामेंटमध्ये पाहिली असेल। साताऱ्याचा कंदीपेढा असं त्याचं नाव प्रसिद्ध आहे। जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा आयकॉन खेळाडू आहे। ऑल इंडिया आयकॉनमध्ये नेहमीच चर्चेत असणारं नाव आहे भूषण गोळे। याची गोलंदाजी आणि फलंदाजी आपण कित्येक टुर्नामेंटमध्ये पाहिली असेल। नुकताच पार पडलेल्या बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्याने निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा सामना जो आहे सचिन बर्गे लेजंड प्लेयर आमचे मित्र यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसेल आणि ऑल इंडिया आयकॉन सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार हे दोन आयकॉन या संघामध्ये खेळताना दिसतील। जगत सरकारची आपण फलंदाजी बघितली असेल। ISPLमध्ये सुद्धा जी 4 व्हीलर होती ती 4 व्हीलरसुद्धा त्यांना मिळालेली आहे। काल झालेल्या हिम्मतनगर गुजरात टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांची फलंदाजी पाहिली असेल। अगदी 17 चेंडूमध्ये त्यांनी अर्धशतकसुद्धा झळकावलं होतं। त्यानंतर सरोज प्रामाणिक हा त्या टुर्नामेंटला खेळू शकला नाही, कारण दुसरीकडे तो ऑल इंडिया आयकॉनमध्ये खेळत होता। त्याची फलंदाजी गोलंदाजी तुम्ही कित्येक टुर्नामेंटमध्ये पाहिली असेल। जी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याची गोलंदाजी फलंदाजी तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल। असे हे दोनही आयकॉन यांचे कित्येक टुर्नामेंटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल। तर ते आयकॉन आज तुम्हाला या संघामध्ये खेळताना दिसतील। त्यांची फलंदाजी गोलंदाजी पाहण्यासाठी खूप मजा येईल। तर यांच्या अपोजिट हे दोन आयकॉन आपल्याला खेळताना दिसतील नयन भगत आणि त्याबरोबर असणारा हा खेळाडू, हे दोन आपल्याला आयकॉन खेळताना दिसतील। यांचीसुद्धा कित्येक टुर्नामेंटमध्ये आपण फलंदाजी गोलंदाजी पाहिलेली आहे। तर अशी टुर्नामेंट आहे। आज घाईमध्ये ब्लॉग बनवलेला आहे मित्रांनो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। अशाच नवनवीन टुर्नामेंट, कारण की आता सांगेम टुर्नामेंटचा सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे जी गोव्यामध्ये अतिशय मोठी टुर्नामेंट सुरू आहे। कालच्या दिवशीसुद्धा पाहिलं असेल तुम्ही, जगत सरकार वगैरे यांची खूप मोठी टीम होती, परंतु त्या ठिकाणी पराभव झालेला आहे शेवटच्या सामन्यात। त्या टुर्नामेंटचा सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे, त्यामुळे मी जरासा हा व्हिडिओ घाईमध्ये बनवलेला आहे। तरीसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।